ओ केंद्र व त्रिज्या 4.30 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून काय काढायचे, स्पर्श काढायचे. मग पहिले आपण काय करूया, कर्कटक मध्ये 4.3 अंतर घेऊया आणि काय करूया, आपण वर्तुळ काढूया. हा केंद्र मी आधीच घेतला आणि केंद्रावरून आपण काय करतोय, वर्तुळ कितीचं काढलं आपण वर्तुळ आहे, 4.3 सेमीचा आपण वर्तुळ काढलं. ठीक आहे, वर्तुळ आपलं निघलं. आता आपल्याला काय करायचंय, हा केंद्रबिंदू आणि रेषा सरळ इकडे वाढवायची. जेवढी जमेल तेवढी वाढवा, आपण एवढी वाढवली. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आपली काय असेल, पुन्हा कर्कटक घ्या, मध्ये ठेवा इथे आणि इकडे एक अंतर मेंटेन करण्यासाठी इकडे कंस टाकायचा आणि तोच कंस इकडे पण टाकायचा. म्हणजे आपण काय केलं, या बिंदूपासून अंतर सेम अंतर घेतलं. आता हे वाढवूया, माप पॉइंटर जो आपला आहे तो कंसावर ठेवूया आणि बघा इथे बाहेर येते, बरोबर ना. वरती एक कंस टाका, खाली एक कंस टाका. हेच माप घ्या, याच्यावर ठेवा आणि कंसावर कंस टाका. आपला हा आणि हा बिंदू मिळाला. पट्टीने आपण हे दोन बिंदू काय करूया, जोडूया. बघा, हा बिंदू आणि हा बिंदू, पट्टीने हे बिंदू काय करायचे, जोडायचे आणि ही रेषा आपली काय असेल, स्पर्शिका. कुठल्या बिंदूतून, एम बिंदूतून. हा आहे आपला ओ. समजलं, 2 मार्काची आकृती सगळ्यांना समजली. पटकन काढा, तू पटकन. ओ केंद्र व त्रिज्या 4.3 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून काय काढायचे, स्पर्श काढायचे. मग पहिले आपण काय करूया, कर्कटक मध्ये 4.3 अंतर घेऊया आणि काय करूया, आपण वर्तुळ काढूया. हा केंद्र मी आधीच घेतला आणि केंद्रावरून आपण काय करतोय, वर्तुळ कितीचं काढलं आपण वर्तुळ आहे, 4.3 सेमीचा आपण वर्तुळ काढलं. ठीक आहे, वर्तुळ आपलं निघलं. आता आपल्याला काय करायचंय, हा केंद्रबिंदू आणि रेषा सरळ इकडे वाढवायची. जेवढी जमेल तेवढी वाढवा, आपण एवढी वाढवली. ठीक आहे, नेक्स्ट स्टेप आपली काय असेल, पुन्हा कर्कटक घ्या, मध्ये ठेवा इथे आणि इकडे एक अंतर मेंटेन करण्यासाठी इकडे कंस टाकायचा आणि तोच कंस इकडे पण टाकायचा. म्हणजे आपण काय केलं, या बिंदूपासून अंतर सेम अंतर घेतलं. आता हे वाढवूया, माप पॉइंटर जो आपला आहे तो कंसावर ठेवूया आणि बघा इथे बाहेर येते, बरोबर ना. वरती एक कंस टाका, खाली एक कंस टाका. हेच माप घ्या, याच्यावर ठेवा आणि कंसावर कंस टाका. आपला हा आणि हा बिंदू मिळाला. पट्टीने आपण हे दोन बिंदू काय करूया, जोडूया. बघा, हा बिंदू आणि हा बिंदू, पट्टीने हे बिंदू काय करायचे, जोडायचे आणि ही रेषा आपली काय असेल, स्पर्शिका. कुठल्या बिंदूतून, एम बिंदूतून. हा आहे आपला ओ. समजलं, 2 मार्काची आकृती सगळ्यांना समजली. पटकन काढा, तू पटकन. त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरील बिंदूतून शूट नाही करायचंय. 4.1 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. तुम्ही ते काढू शकता. वर्तुळाच्या केंद्रापासून 7.3 सेमी अंतरावरचा बिंदू आहे, म्हणजे वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूला आपल्याला काय काढायचंय, स्पर्शिका काढायची आहे. सुरुवात करूया आपण. कर्कटक मध्ये किती अंतर घ्यायचं, 4.1 सेमी. पहिला आपण केंद्र दाखवून देऊया. आपला केंद्र आहे. ही आकृती वहीच्या जरा साईडला काढायची आहे, मधोमध वर्तुळ काढायचं नाही, कारण तिकडे वाढणार आहे पुढे.
आपण 4.1 सेमीचं वर्तुळ काढलं. आता आपण काय करूया, ही रेषा नेहमीप्रमाणे काढूया, फक्त थोडीशी ती मोठी काढायची. ही रेषा आपण काढली. आता वर्तुळ केंद्र जर आपल्या समजा हा वर्तुळ केंद्र असेल तर इथून 7.3 सेमी अंतरावर एखादा बिंदू आहे. मग कर्कटक मध्ये 7.3 सेमी अंतर घ्या, बरोबर. पॉइंटर ओ वरती ठेवा आणि जिथे कंस पडेल हा आपला बिंदू असेल, बाह्य बिंदू समजा तो एम बिंदू असेल, याच्यातून मला या वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत. आता कशा काढायच्या हे तुम्हाला एवढं समजलं, हे 3 मार्काचं गणित आहे. गणेश फळा दिसतोय ना, फळ्याकडे बघ. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, कर्कटक आपल्याकडे ओ वरती कर्कटक ठेवूया, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया, वरती एक कंस खाली एक कंस. डायरेक्ट मी ओवर ठेवलं, एम वर ठेवूया, कंसावर कंस आणि खालच्या कंसावर कंस. ठीक आहे, 2 पॉइंट आपल्याला मिळाले. ते पॉइंट आपण काय करूया, जोडून घेऊ. आपण ज्यावेळेस हा लंब काढू, हा लंब काढताना हा वर्तुळाच्या बाहेर पण येऊ शकतो, आतमध्ये पण येऊ शकतो, वर्तुळावर पण येऊ शकतो. या लंबचा आपल्या आकृतीशी जास्त काय संबंध नाही, त्यामुळे तो वर्तुळावरती नाही आला, बाहेरचा आला, घाबरायचं नाही. हा फक्त आपण ओएमचा मध्यबिंदू शोधण्यासाठी काढतोय. हा ओएमचा मध्यबिंदू. समजलं लंब कसा काढला. पुढे काय करा, आता हा पॉइंटर या मध्यबिंदूवर ठेवा आणि तुमची पेन्सिल एम वर ठेवा आणि बघा ती ओ वर पण येते का. दोन्हीकडे येत असेल तर आपली आकृती बरोबर ठिकाणी चाललेली आहे. नवीन एक वर्तुळ काढा जे ओ मधून पण जाईल आणि एम मधून पण जाईल. मोठं नवीन वर्तुळ काय झालं, ओ मधून पण गेलं आणि एम मधून पण गेलं. नवीन वर्तुळ जुन्या वर्तुळाला बघा इथं छेदलं, याला बिंदू ए द्या, इथं छेदलं, याला बिंदू बी द्या आणि एम आणि बीएम जोडा. मग आता काय करूया, आपण एम ने ए ला जोडूया आणि एम ने बी ला जोडूया आणि हे दोन्ही आपले काय झाले, स्पर्शिका खंड काढले आपण बाहेरच्या बिंदूतून. ठीक आहे, तुम्हाला कधी कधी विचारतील, हा प्रश्न 4 मार्कांनी काय विचारतील की एएम आणि एमबी चं माप काढा. मग तुम्ही काय नॉर्मल ते पट्टीने मोजायचं. एएम समजा 6 असेल तर एमबी पण 6 असायला पाहिजे. समजलं. आकृती किती लोकांना काढता येईल तुला ट्राय करा. स्टॉप. त्रिकोण एएमटी, समरूप त्रिकोण एएची. एएमटी मध्ये आपल्याला एएम 6.3, टीएम 50, एटी 5.6 आणि गुणोत्तर दिलंय एएम चे डीएच बरोबर 772. त्रिकोण एएचई काढा म्हटले, एएमटी म्हटले का काढायला नाही, पण एएमटी आधी आपल्याला काढावं लागेल. मग पहिले आपण काय करूया, कच्ची आकृती काढूया. कसली, एएमटी ची. मग एम आता बघा आपल्याला काय काय दिलंय, आपल्याला एटी दिलंय, एएम दिलंय, बरोबर. आपण काय करूया, पायथ्याला एम घेऊया आणि वर टी जाऊ देऊया. आपला एएम किती आहे 6.3, एटी किती आहे 5.6 आणि कोण टीएम किती आहे 50. माझी ही आकृती आपण काढून घेऊया. कसं काढणार आपण, पायथ्याला आपण आधी एएम काढूया. ही आकृती काढताना तुम्हाला तुमच्या पेपरच्या वर काढायची, मधोमध नाही, खाली पण नाही, पूर्ण पेज रिकामा पाहिजे. अर्ध्या पेजवर आकृती येणार नाही, लक्षात ठेवा. वरती काढा. मग त्रिकोण काढूया आपण. एएम आपला किती आहे 6.3, ए आणि एम. कोण टीएम किती आहे 50. मग आपण कोण मापक घेऊया. हा आपला कोण मापक आहे. ए वरती आपण ठेवूया आणि एएमटी किती आहे 50. या डायरेक्शनला 50 मोजा. 0, 10, 20, 30, 40 आणि 50. मग इथे 50 आला. याला पट्टीने पुढे वाढवायचंय.
ठीक आहे, मग कोण AMT टी AMT याला 50, A2 किती आहे 5.6. कर्कटक मध्ये हृदय समजते ना काय चाललंय ते. कर्कटक मध्ये 5.6 अंतर घ्या, A वर ठेवा आणि कंस टाका. हा बिंदू आपला बिंदू टी असेल. मग वरती आपल्याला काय मिळालं, बिंदू टी. टी आणि एम जोडूया आपण पट्टीने. गणित जर 4 मार्काला आहे, तुम्ही एवढा त्रिकोण पण काढला तर तुम्हाला 1 मार्क मिळू शकतो. ठीक आहे, आपण TAM किंवा AMT हा काय केला, त्रिकोण काढलेला आहे. आपला त्रिकोण कुठला आहे, AHE. आपण काढला काय TAM किंवा AMT. दोन्ही त्रिकोणामध्ये एक कॉमन आहे, मी दोन्ही एकत्र आपल्याला काढायचे. आता आपल्याला काय करता येईल, व्यवस्थित बघा, या दोन्ही गुणोत्तरामध्ये एक कॉमन आहे बरोबर, आणि मोठी संख्या किती आहे 7 आहे. मग आपण काय करूया, A मधून खालच्या दिशेला 60 मापाचा कोण काढू. तुम्ही 50 चा पण काढू शकता, 55 चा पण काढू शकता, मी 60 चा काढतो. त्यामुळे 60 मापाचा काढा, किंवा तुम्ही 65 चा पण काढू शकता. आणि याला अशी भली मोठी लाईन काढायची. ठीक, याची आपण आधी पण प्रॅक्टिस केली होती ना. मोठी लाईन मी काढलेली आहे. आता इथून पुढे काय करायचंय, कर्कटक मध्ये अंदाजित अंतर घ्यायचं. अंदाजित म्हणजे 2 सेमी घ्या किंवा 1.5 सेमी घ्या, 2 किंवा 1.5, जास्त नको. मग मी अंदाजित अंतर घेतलं. A वर आपण ठेवूया आणि ते कंस टाकूया. पहिला कंसावर ठेवून दुसरा, दुसऱ्यावर ठेवून 3, 4, 5, 6. 6 झाले. 6 आणि 7 आपल्याला काढता येईल बहुतेक. आणि हा 7. आणि रेषा आपण थोडी छोटी पडली आपली रेषा, त्यामुळे आपण रेषेला काय करूया, इथे वाढवूया. म्हणून तुम्हाला मी काय म्हणलं होतं, भली मोठी लाईन काढायची, जेणेकरून सगळे आपले कंस त्यावरती काढता आले पाहिजे. 7 आपण कंस टाकले. हा आपला A, ह्याला नाव द्या A1, A2, A3, A4, A5, A6 आणि A7. आता व्यवस्थित बघा, AM समोर कुठली संख्या आहे, 7 आहे. म्हणजे हा M बिंदू 7व्याला आपल्याला जोडायचा. मग काय करूया, M ला सरळ 7व्याला जोडा. मीटरपट्टी आणली होती ना एक मोठी वाली अक्षरा, नाही ते होणार नाही. अरे आपण काय करूया, हा M बिंदू इथे A7 ला जोडायचा आहे. जोडला आपण सरळ. मग H बिंदू 5 वरती असणार आहे. म्हणजे 5 आणि 7 यांच्यावरती आपल्याला एकरूप कोण काढायचे. ते आपण कसे काढणार बघा. पुन्हा कर्कटक घ्यायचे, जास्त काम कर्कटकच आहे. A वर ठेवा, A7 वर ठेवा, अंदाजित कंस टाका. आता मी हा अंदाजित टाकलाय असा. हेच माप A5 वर ठेवा आणि अंदाजित माप कंस टाका. अंदाजित टाकलेलं आहे. ठीक आहे, हे दोन्ही कंस समजले कसे टाकले. A7 वर ठेवलं, एक माप घेतलं, तो कंस टाकला, तोच माप A5 वर ठेवून टाकला, कारण 7 आणि 5 बरोबर. आता काय करूया, आपण लोखंडी टोक इथे ठेवूया कंसावरती इथे, आणि दुसऱ्या कंसावरती, त्या दुसऱ्या भागावरती आपण आपला पेन किंवा पेन्सिल ठेवूया. हे आलं. हे अंतर घेऊन इथे ठेवून याच्यावरती कंस टाकायचा, म्हणजे हा पॉइंट मिळेल. मग हा पॉइंट जो आपल्याला नवीन मिळाला आहे, हा A5 ला जोडायचा आणि असाच तो वरती घेऊन जायचा AM पर्यंत. AM ला तो जिथे टच करेल तो आपला बिंदू असेल H, म्हणजे AH मिळाला. समजलं. आता आपल्याला अजून काय मिळवायचं आहे, आपल्याकडे AH आहे म्हणजे E मिळवायचं आहे. E इथे कुठेतरी उभी आहे, समजलं. मग हे जेवढं केलं तेच M आणि H. बघा सेम आपण M आणि H मध्ये करूया. कर्कटक घेऊया, अंदाजित अंतर घेऊया, M वर ठेवूया आणि असा कापणारा कंस टाकूया. ह्या दोन्ही बाजूंना तो कापेल असा. सेम माप H वर ठेवून घेऊया. H वर ठेवलं आणि असा कंस टाकलेला आहे.
सेम दोन्ही कंस आपण टाकले, एक एम वरून टाकला आणि एक एच वरून टाकला. एम वरचा दोन्हीवर छेदला, एच वरचा एका ठिकाणी छेदला. ठीक आहे, खालच्या वाला छेदवायचं. आता एच वर ठेवून हे अंतर आपण घेऊया. हे अंतर आलं, तेवढ्या अंतराचा कोन इथे ठेवून पॉइंटर वरती याच्यावरती कंस टाका. आता हा मला वाढवावा लागेल. ठीक आहे, बघा हा जो बिंदू मला मिळाला, हा बिंदू आणि एच बिंदू आपल्याला काय करायचं, पट्टीने जोडायचं. थोडा आपण हाताने केल्यामुळे आपल्याला परत करावं लागेल मला असं वाटतं. आपण परत एक स्टेप परत करूया ही, कारण मध्ये कर्कट खाल्लं होतं. ठीक आहे, ही स्टेप आपण परत करूया. एम वर ठेवूया आपण अंदाजित अंतर, एक कंस टाकूया. त्याच मापाचा कंस एच वर ठेवून टाकूया. त्यानंतर एच हे यातले अंतर, ते अंतर आपण घेऊया आणि तेवढाच कंस याच्यावरती टाकूया. ठीक आहे, पुन्हा बिंदू मिळाला, तो बिंदू एच ला जोडायचा आहे आणि एक सरळ रेषा तुमची गेली पाहिजे. ठीक आहे, बघा ही सरळ रेषा गेली. हा तुमचा बिंदू ई असेल आणि हा तुमचा कोन ए एच ई त्रिकोण असेल. समजलं मी काय केलं? संध्याकाळी मी काय करणार, ह्या चतुर्थ्या वहीवर तुम्हाला सोडून दाखवणार एका व्हिडिओ मध्ये. ठीक आहे, फळ्यावर पेक्षा तुम्हाला वहीवर चांगल्या प्रकारे कळतं. समजलं? आता कळलं काय करायचंय ते? ठीक आहे, करा. आर्यन स्टॉप कर.